नमस्कार मित्रांनो, जीत ॲग्रो दादा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत पानेसर कंपनीचं G60 लेटेस्ट मॉडेल आणि हे आहे G70 मॉडेल। तर दोन्हीची आपण एक एक करून माहिती घेऊया। तर जुने मॉडेलमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे हे मी आज आपल्याला सांगणार आहे। याच्यामध्ये हे पहिल्यांदा हे रीलचा बदल केलेला आहे। हेवी ड्युटी रील कंपनीने दिलेला आहे। पूर्वी जे रील यायचं त्याच्यामध्ये इकडे क्रॅक जायचा हे प्रॉब्लेम येत होता। आता एक कंपनीने हेवी ड्युटी 6 mm प्लेट वापरून आणि हेवी ड्युटी पाईप वगैरे सगळं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे। त्याच्यामुळे झिरो मेंटेनन्स बनलेला आहे। हे टाईन जे आहेत त्या हाय कार्बन स्टीलवाले आहेत, ते पण लवकर खराब होणार नाही आहेत। कटरसुद्धा हेवी ड्युटी मटेरियल पूर्ण चेंज केलेलं आहे कंपनीनं। तसंच या ठिकाणी दोन आपल्याला विंडोज दिलेले आहेत साफसफाई करण्यासाठी। फेडर बॉक्समध्ये जर काय तुम्हाला मेंटेनन्स भविष्यामध्ये करायचं असेल तरीसुद्धा त्याचा वापर करू शकतो। 15/9/28चे टायर ऑप्शन याच्यामध्ये आहे। BKT आणि MRF जो पाहिजे तो टायर आपण घेऊ शकता। हे आपण पाहिलं तर पूर्ण स्ट्रक्चर मटेरियलचं सुद्धा पूर्ण हे चेंज केलेलं आहे कोड। पूर्वी इथे एलिव्हेटर नव्हता, इथे पहिल्यांदा वॅक्यूम फॅन होता रिफ्रेशिंगसाठी। तर त्याचे प्रॉब्लेम्स येत होते की मशीन दाना मारत होती, त्याच्यानंतर मग तो फॅन जो आहे तो चॉक व्हायचा। तर आता पण कंपनीने पूर्णपणे ही सिस्टीम चेंज करून ही एलिव्हेटर सिस्टीम दिलेली आहे। त्याच्यामध्ये हा माल जो आहे तो रिफ्रेशिंगला पाठवला जातो। हेवी ड्युटी फॅन आहे, त्याचबरोबर इथे एअर कॉम्प्रेसर सोबत हे पाईप पण दिलेले आहे तुम्हाला साफसफाई करण्यासाठी, रेडिएटर क्लीन ठेवण्यासाठी पूर्ण प्रॉपर सिस्टीम सहित दिलेला आहे। त्याच्यामुळं कस्टमरला ॲडिशनल काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। कंपनी फिटेड सर्व ॲक्सेसरीज दिलेली आहे। हे मशीनचं फ्रेशिंग एरिया जो आहे, क्लिनिंग एरिया जो आहे तो वाढवलेला आहे, जेणेकरून मशीन हायस्पीडमध्ये जरी काम केलं तरीसुद्धा दाणे मारत नाही। आता मशीन पहिले जे प्रॉब्लेम होते ते सर्व कंपनीनं सॉल्व्ह केलेले आहेत आता याच्यामध्ये। हे G60 लेटेस्ट मॉडेल लुकसाठी पण जबरदस्त आहे लुक याचा। दुसरी गोष्ट याची ग्राउंड क्लिअरन्स जे आहे, ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा पूर्वीपेक्षा वाढवलेला आहे। त्याच्यामुळे कसल्याही चिखलाच्या वगैरे शेतामध्ये काम करायचं म्हटलं तरीसुद्धा याच्यामध्ये अडचण येणार नाही आहे, मशीन फसणार नाही आहे। हे जर बघितलं तर हे चिखल वगैरे माती टायरपासून वेगळी करण्यासाठी सिस्टम दिलेली आहे। हे सगळे हेवी ड्युटी जॅक वगैरे सगळे सिस्टम, हे जे गिअरबॉक्स वगैरे आहेत तर हे मोठ्या मशीनचंच याच्यामध्ये यूज केलेला आहे। त्याच्यामुळे मेंटेनन्स होणार नाही आहे। आपण वरती जाऊन पण बघूया। पूर्वीपेक्षा मशीनची हाईट थोडीशी वाढलेली आहे। स्टेअरिंग वगैरे जर तुम्ही बघितलं तर अतिशय जबरदस्त व्ह्यू इथून आपल्याला बघायला मिळतो। आणि कार टाईपमध्ये स्टेअरिंग दिलेलं आहे। हे असे कंट्रोल्स आहेत जबरदस्त दिलेले आहेत। इथे ॲक्सिलेटर वगैरे सिस्टीम, धान्याची टाकी जी आहे तर ते सुद्धा आता कवर्ड आहे पूर्णपणे। इंजिन याला अशोक लेलँड कंपनीचं BS4 इंजिन दिलेलं आहे, 74 HP मध्ये दिलेलं आहे। हँडब्रेक वगैरे प्रॉपर सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे। 3+ रिव्हर गिअरबॉक्स आहे। आणि हा व्ह्यू बघा, हे मशीन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाहण्यासाठी किसान जो कृषी प्रदर्शन आहे पुण्यामध्ये, तिथे हे मशीन आपण डिस्प्लेसाठी ठेवलेलं आहे। जे कोणी इच्छुक किसान शेतकरी असतील त्यांनी प्रदर्शनमध्ये येऊन डिस्काउंटेड प्राईजवरती बुकिंग करू शकता। त्याचबरोबर जीत ॲग्रो कराड या डीलरशिपतर्फे ऑल ओव्हर महाराष्ट्र घरपोच डिलिव्हरी आपल्याला भेटून जाईल। इतर मशीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।